मान्य सुरेश बाबांचा मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना हा सातारा जिल्ह्यातला पहिला सहकारी साखर कारखाना आहे। आज 65 वर्ष झाली तरी महाराष्ट्रातला एक आदर्श कारखाना म्हणून त्याची ओळख आहे। आज ह्या इलेक्शनला जात असताना गेल्या 5 वर्षामध्ये सभासदांच्या जेवढ्या अडचणी होत्या त्या सगळ्या सोडवण्याचा प्रयत्न झालेला आहे। ऊस लवकर जावा म्हणून कारखान्याचं एक्सपान्शन झालं आहे, नूतनीकरण झालं आहे, विस्तार झालेला आहे आणि याच्यामुळे सभासदांच्या मध्ये एक चांगला आम्ही विश्वास तयार केलेला आहे। माझी खात्री आहे की ह्या निवडणुकीमध्ये गेल्या निवडणुकीसारखं इथं आम्ही प्रचंड मताने आम्हाला निवडून दिलं, ह्या वेळेलाही याच्यापेक्षा काही वेगळं चित्र बघायला मिळणार नाही। उलट तुम्हाला ह्या मतामध्ये वाढच झालेली दिसेल असा आमचा पूर्ण विश्वास आहे। यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या वतीनं आमचे नेते आदरणीय सुरेश बाबांचा अर्ज दाखल करण्यासाठी आज सगळे कार्यकर्ते आम्ही एकत्र जमलेलो आहोत। सुरेश बाबांबरोबर जे निवडक सहकारी ज्यांनी चांगल्या पद्धतीचं काम कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये केलेलं आहे, काही अनुभवी लोक, काही नवीन लोक, अशा सगळ्या लोकांचा अर्ज भरण्यात आलेला आहे। मागच्या निवडणुकीच्या निमित्तानं शेतकरी सभासदांनी जयवंतराव भोसले सहकार पॅनलला खूप मोठं घवघवीत यश दिलं होतं आणि या निवडणुकीत त्याच्यापेक्षा मोठं यश संपादन करून घेण्यासाठी आम्ही या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य सभासदांच्या जोरावर कौल मागत आहोत। मला खात्री वाटते की ज्या पद्धतीचं कामकाज मागच्या 5 वर्षामध्ये संचालक मंडळाने केलेलं आहे त्या कामकाजाच्या जोरावर, पारदर्शक कामावर आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये उच्चांकी दर देणारा, वेळेत ऊस नेणारा, जास्तीत जास्त ऊसाचं गायब करणारा अशी एक नवीन ओळख कृष्णा सहकारी साखर कारखान्याची जी निर्माण झालेली आहे त्या ओळखीमुळं आज एक खरं वेगळं वातावरण कृष्णा कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला बघायला मिळतंय। आपण जर का बघितलं तर ह्या पॅनलकडे खूप मोठी गर्दी निवडणुकीमध्ये उभं राहण्याच्या दृष्टीनं आहे। लोकांना खात्री आहे की हे पॅनल खूप मोठ्या मताधिक्यानं निवडून येणार आहे आणि त्यामुळं खूप मोठी गर्दी जरी असली तरी सुद्धा त्याच्यामधनं 21च लोकांना आपल्याला संधी देता येणार आहे आणि त्यामुळं लोकांची आम्ही समजूत काढलेली आहे की ज्याला संधी मिळेल त्यांनी निश्चित निवडणुकीला सामोरे जायचंय, ज्याला संधी मिळणार नाही त्यांनी सुद्धा निराश व्हायचं नाही। इतर संस्थांमध्ये कुठेतरी जयवंतराव भोसले सहकार पॅनलसाठी जे जे योगदान देतील त्या लोकांना कुठेतरी संधी देण्यात येईल आणि त्यामुळे एक चांगलं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय। मला खात्री वाटते की महाराष्ट्रामध्ये उच्चांकी मतानं सहकारामध्ये निवडणूक जयवंतराव भोसले सहकार पॅनल जिंकेल अशा पद्धतीचं चित्र निर्माण होणार। सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कोणकोणते नेते तुमच्या पाठीशी? आता अशी परिस्थिती आहे की सर्वसामान्य सभासद हा सुरेश बाबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमच्या पाठीशी आहे आणि असंख्य नेते मंडळी देखील आमच्या पाठीशी आहे। सहकारामध्ये कधीही राजकारण आणायचं नाही हा पहिल्यापासून आमचा दृष्टिकोन राहिलेला आहे, कारण शेवटी सहकारी संस्था ह्या सभासदासाठी काम करतात, तिथं पक्षीय राजकारण किंवा इतर कुठलं राजकारण आणायचं नसतं। त्यामुळे सहकारातल्या निवडणुका ह्या वेगळ्या पद्धतीनं लढवण्याचा पहिल्यापासून पायंडा आहे तो आम्ही कायम ठेवणार। आपल्या सोबत यासोबत राहणार आहे या इलेक्शनला? मला असं वाटतं की अनेक गोष्टींच्या विषयी स्पष्टता येणाऱ्या काही दिवसांमध्ये निश्चित स्वरूपी येईल, पण शेवटी चांगल्या कामाच्या जोरावर सगळेच लोक हे आदरणीय सुरेश बाबांच्या नेतृत्वाखाली आमच्या पाठीशी राहणार। बाबा पण काही संस्थात्मक पॅनलचे काही अर्ज भरायचे पण प्रक्रियेला सुरुवात दिसते, तुम्ही निवडणूक बिनविरोध करायला बघणार का? त्यांना नाही, पूर्ण ताकदीनं आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहे। कुठलीही तडजोड नीतिमूल्यांबरोबर आम्ही करणार नाही आणि त्यामुळं आमचा जो पहिल्यापासून उद्देश आहे की निवडणूक ही पारदर्शक तत्वावर जी संस्था लोक चालू शकतात तीच लोक
या पॅनलमध्ये पाहिजेत. त्या मुद्द्यावर आम्ही या निवडणुकीला सामोरे जातोय आणि निवडणुकीची आम्हाला कुठली चिंता नाही. सभासद आमच्या पाठीशी असल्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत की जोपर्यंत गोरगरीब सर्वसामान्य शेतकरी सभासद आमच्या पाठीशी आहे, आम्हाला कुठल्या नेत्याला फार काही त्याच्याशी चर्चा करायची आवश्यकता नाही. आणि त्यामुळं ह्या निवडणुकीमध्ये संस्था भविष्यात चांगली चालवणारी जी लोक आहेत, ह्याच लोकांना संधी मिळावी हाच निकष आम्ही ठेवले. उमेदवारी देताना कुठला क्रायटेरिया तुम्ही लावणार? उमेदवार निवडत असताना अनेक क्रायटेरिया आपल्याला लावणं गरजेचं आहे. अनुभवी लोकांचा देखील क्रायटेरिया असणं गरजेचं आहे. नव उमेदीची नवीन तरुण लोक किंवा सभासदांसाठी चांगलं काम करू शकत असणारे जे चेहरे आहेत असे देखील असणं गरजेचं आहे. माता भगिनींमध्ये देखील महिलांमध्ये नेतृत्व करणारे सुद्धा काही चेहरे असणं गरजेचं आहे. आणि त्याबरोबरच सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे सर्व समावेशक लोक हे आमच्या बरोबर असावेत. आणि मुळात कारखान्यामध्ये आल्यानंतर कुठलीही अपेक्षा न करता संस्था चालवण्याची भूमिका ज्या लोकांची असेल तीच लोक घ्यायच्याबद्दल आम्ही सगळ्यांनी एकमत केले. बाजार समितीत आता तुम्ही सध्या जाऊन आलेला आहात, हा गोडवा पुढे राहणार का? निश्चित स्वरूपी आपल्या अपेक्षेप्रमाणे सगळे लोक या निवडणुकीमध्ये चांगलं काम करत असणाऱ्या पॅनलच्या पाठीशी उभे तुम्हाला दिसतील. ज्यांना उमेदवारी यापूर्वी दिली होती त्यांना रिपीट करणार आहे का या इलेक्शनला? आता असं एक कुठला ठोकताळा नाहीये त्याच्यामध्ये की मागे उमेदवारी दिली म्हणून पुढे मिळेल असा काही निकष नाहीये. मागे उमेदवारी दिली म्हणून पुढे द्यायची नाही असा देखील काही निकष नाही. मागे उमेदवारी दिली, अनुभवी असेल, संस्थेच्या दृष्टीनं फायद्याचा असेल तर त्याला निश्चित संधी देण्यात येईल. ज्या ठिकाणी बदल अपेक्षित आहे सभासदांना त्या ठिकाणी बदल करण्यात येईल. अशा पद्धतीनं फ्लेक्सिबल धोरण आपण ठेवलेलं आहे. शेवटी सभासदांमधून जो आवाज येतोय त्याला प्रथम महत्व देण्याची भूमिका आम्ही ठेवतो. बाबा, निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही कामगारांना 14% पगारवाढ जाहीर केली. ती निवडणुकीच्या तोंडावर करण्याचं कारण गेल्या तुम्ही बघितलं तर 5 वर्षामध्ये ही जवळजवळ